तुझ्या 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 रूपाचं चांदन. नुसतं विचारलं तर कळ बसली यांच्या बुडात. समद्यांचा फ्यूजच उडला होता. चव्हाण घ्या. एक जण पण बोलायला तयार नव्हता. त्या एरियामध्ये सॉलिड वाट आहे त्या दत्ताची. समोर मर्डर झाला होता आणि कुणी बोलायलाच तयार नव्हतं. सगळे मुग गिळून गप्प बसले होते. नाही बोलणार कोणी चव्हाण. त्या हलकट लोकांच्या अंगामध्ये रगात नाही, दत्ताची भीती आहे. त्या दत्ताचा वचपा काढायचाच आहे मला. एक काम कर, मर्डर कुणी केला हे हुडकत बसण्यापेक्षा त्या दत्तावर केस टाक. त्याच्या आईला बी अक्कल येईल. मोरे साहेब, FIR करावी लागेल ना. तर त्यासाठी तुमची हजेरी महत्वाची आहे इथं. अरे आलो असतो रे. माझ्या एरियातली एक पोरगी गायब झाली आहे नव. तिलाच हुडकायचे प्रयत्न सुरू आहेत. तो दत्ता आलता ना माझ्या गावात, तेव्हा तिनं डाव साधला आणि तिला पळायला मदत बी त्या दत्तानेच केली असणार. हो साहेब, टेन्शन घेऊ नका. आता मी आलोय की इथं तर दत्ताची चांगलीच वरात काढतो. एकदा का लॉकअप मध्ये टाकून 3rd डिग्री दिली ना की बघा कसं पोपटासारखं बोलायला लागेल. त्या दत्ताला तर आता आत घ्यायचाच आहे. असा राऊंडात घेणार आहे ना की जलमभर गरगर गरगर जेलमध्ये फिरत बसेल. तू फक्त लक्ष ठेव त्याच्यावर. हो साहेब, डोळ्यात तेल ओतून लक्ष ठेवलंय. अर्धा इंच जरी इकडचा तिकडे सरला की बघा कशी खबरबात घेतोय. अरे वाट कसली बघत राहिलायस लेका. उचल आणि दे 3rd डिग्री. मोरे साहेब, कसं आहे, जरा वस्तीतलं वातावरण थोडं गरम आहे. ते निवडणुका आल्यात ना, त्यामुळे जरा विचार करून पावलं टाकावी लागतील. अरे मग हीच तरी येड आहे. त्याला उचलून अशा केसेस त्याच्यावर टाकायच्या की थोबाड दाखवायला उरला नाही पाहिजे. समधी सूत्र अशी हातात घ्यायची. हा, ते पण होईल की. भवानी शेठनं त्याच्या बाईला उभं केलंय. आपल्या भवानी शेठचा उमेदवार निवडून आला की सगळं आपल्या हातात आहे. मग त्या दत्ताला असा आवडायचा की त्याचा जीवच गुदमरेल. चांगली पडताबळी थोडी होईल त्याची. आणि साहेब, त्या दत्तानं समोर कोणीतरी काळी पोरगी उभी केली म्हणून. कुणाला का करना, आपल्याला काय त्याच. आता हायगाई करायची नाही. हे बघ, आपल्या उमेदवाराला मोठा करायचा. आपला उमेदवार जितला पाहिजे. काय साहेब, त्याची अजिबात काळजी करू नका. मी आहे की इकडं. समजा माझ्यावर सोपवा. चालतंय की. तटलंय कुठं. तब्येतीत बोलू मग. हा साहेब, मी लक्ष ठेवतो. ठेवू का फोन. हो साहेब. त्यांच्या आईला आता अस्वस्थ वाटत असेल. हे भिकू, काय गावताय का. होय साहेब. अहो इकडे या. हे बघा काय भेटलंय. काय हे बघा. अरे हे तर अर्धवट आहे. अजून काय गावताय का बघ. अरे हा तर त्योच आहे ज्याचा खून झाला. पण ह्यो फोटो ह्याच्याकडे कसा काय आला. या साहेब, या या इकडे आतमध्ये. आतमध्ये. अविनाशराव, तुम्ही इथं लवकर कशा पायी आलता. तयारी करा या झोपा काढायला. काय काय झालं आई साहेब. इथं काय आम्हाला विद्याचे फोटो बघायला बोलवलंय. नक्षत्राचे पोस्टर कुठे आहेत. की नुसतं पाटीलवाडीमध्येच पोस्टरचं रान उठवलंय. बाकी जागा मोकळ्या करायल्यात. त्याचं कारण थेट आहे. म्हणलं होतं ना, यो भवानी लेट येतो पण थेट येतो. तुझ्या तोंडी लागायची आम्हाला काय हौस नाही भवानी. ओ ताई साहेब, इथून पुढं तसं होणार नाही. कारण फासच उलट पडल्या ती. गेल्या 10 वर्षापासून ज्या गोष्टीची वाट पाहतोय म्या, ही गोष्ट म्या आज पूर्ण करणार. माझ्या फादरचा बदला म्या पूर्ण करणार.
ह्या गावावर जाधवांची सत्ता राहील. भवानी हो ताईसाहेब, काय करतासा? मी सरपंच आहे ती. त्यांच्या समोर असं मोठ्या आवाजात बोलणं शोभत नाही तुम्हाला. महेश्वरी, आपण आज जाऊया. उगाच या भवानीच्या तोंडाला लागाय नको. ये फुकट जाईल आपला. चला. ओ अण्णा, तुम्ही कुठं बी जा, पण काय बी फरक पडणार नाही. कारण तुमच्या दत्तानं निवडणुकीतून माघार घेतली. अशी कशी माघार घेतील दत्ता भाऊ? आम्हाला तर काही माहित बी नाही याच्यातलं. ऐका अविनाशराव, अव युद्धामध्ये रणनीती असतात, आणि त्या रणनीती पारेकरांनी कोणी सांगतो वय? भवानी शब्दांना आवर घाल. सरकारी कार्यालय म्हणून बाहेर कुठं असतास ना, तर तुझी जीव हासडून ना तुझ्या हातात दिली असती. ओ मॅडम, इथं पोलीस उभे आहेत, हे तरी ध्यानात ठेवा. तुम्ही तर सरळ सरळ भवानीला धमकीच देताय. तुम्ही सगळे मिळालेले आहात हे आम्हाला कालच ध्यानात आलं होतं. स्वतःचा मान तरी इकलाच आहे ना तुम्ही? अव निदान त्या वर्दीचा मान तरी ठेवा. अहो ताईसाहेब, बाहेर आधीच वातावरण तापलंय, आणि त्यात तुम्ही कुठं डोकं गरम करतायसा? आणि माणूस म्हणलं की चुका होणारच. खरी नशीब तुमच्या दत्ता भाऊच्या लवकर लक्षात आलं. त्याची उष्टी खरकटी काढणारा उमेदवाराचा आमच्या समोर काय बी टिकावं लागणार नाही ते. बोला विद्याताईंचा, विद्याताईंचा, विद्याताईंचा. काय मग दत्ता भाऊचे उमेदवार येतं का आज पेढं खायला? इथूनच माघारी जात आहे. दत्ता कुठे? दत्ता भाऊ आत आहेत. या दत्तानं काय करून ठेवलंय बघायला हवं. तुला म्हणून सांगतो, या भवानी बरोबरची दुश्मनी महागात पडतेच. ओ काका, तात्या, ताईमाई, अक्का, चला घरला निघा. निवडणूक झाली असं समजा, आता घरी चला. चला चला घरी चला. हो विद्याताई, आपल्याला ठसा उठवायचा आहे. हा, वा की मोर. विद्याताईंचा, अरे विद्याताईंचा, विद्याताईंचा. ए चिचुंद्रे, आज तुझ्यामुळं संध्या गावामुळं आमच्या इज्जतीचा पंचनामा झालाय. ह्या ना, याला म्हणत्यात तोंडातला घास काढून घेणं. आज हिच्यामुळं निवडणूक हारलोय आपण. कला शांत हो. उगाच जीवाचा आटापिटा करून काय बी उपयोग होणार नाही. हवांना त्यो भवानी आपल्या नाकावर टिचून ही निवडणूक जिंकलाय, दिसत नाही होय तुम्हाला? हो, त्यो कधी डोकं वर करून घ्या, आपल्याकडे बघायचा नाही. त्यो हसत गेला आता आपल्या समोर, आणि
हे समज या पोरीमुळं घडलंय. ह्या करा कौतुका अजून. मी सांगत होतो पण ऐकलं नाही कुणी. चांगलं तोंडावर आपटवलं या पोरीनं आज. अण्णा आम्ही काय करायचं? थांबू का घरला जाऊ? हे पोरी चल आज चल. दत्ता हे समजा काय चाललंय? बाहेर जाऊन बघ जरा. अरे एकीकडे भवानीचे समर्थक हातामध्ये पोस्टर घेऊन उभे आहेत आणि दुसरीकडं नक्षत्राचा एक बी पोस्टर नाही. सगळ्यांची हात रिकामे. हे समजा काय चाललंय आम्हाला कळायला पाहिजे. आईसा आता समजून काय उपयोग आहे आईसाहेब? हा जे व्हायचंय ते झालंय ऑलरेडी. दत्ता भाऊ त्या नक्षत्रावर तुझा विश्वासच नव्हता तर कशा पायी त्या लंगड्या घोडीवर एवढा डाव लावला तू? हा हजारदा सांगितलं होतं तुम्हाला नका उभं करू त्या पोरीला पण नाही ऐकलं माझं कुणी. हा येड्यात काढलं मला. घ्या आता तुमची निवडच चुकली आईसाहेब. पण अजून बी येळ गेलेली नाही. म्या काय म्हणतोय फॉर्म भरायच्या अगोदरच आपण आपला उमेदवार बदलला तर? पर आता शेवटच्या घटकाला कोण तयार होईल? म्या आहे की. म्या राहतो की उभा. हाय सा बाबा दत्ता भाऊनच विचारलं होतं ना वा मागच्या वेळेला उभी राहतेस का? हा सांगा की. दत्ता आता काय करायचं ते तूच सांग. जास्त काय नाही, आतमध्ये जाऊन फॉर्म भरायला लागेल फक्त. तू पैसा ही पोरगी आता कशा पायी आली इथं? जा इथून घरला गपचिप. तू केलेला कुटाणा निस्तरतोय आम्ही इथं. समजत नाही भाई? हा निघित ना. दत्ता आता नव्यानं फॉर्म भरायचा? अरे काय चाललंय तुमचं? आमच्या डोसक्याला ना झिंझिण्या यायला लागल्यात बघ. आता तुमचं तुम्हीच बघा काय ते. तो भावाने तिकडे सांगायला बाहेर सगळ्यांना की तू माघार घेतलीस म्हणून. आणि ही इथं म्हणते की आम्ही उभं राहतो. हा मग आता काय कळच ना बाई. तुमचं तुम्हालाच माहित काय ते. महेश्वरी दत्ता भाऊ आपल्याला लगेच फॉर्म भरावा लागेल. उशीर झाला तर त्या विद्याला बिनविरोध विजयी घोषित करतील. हा दत्ता भाऊ. तयार आहेस ना? चल. हायसा हे हे काय काय झालं आता इथं? हा बाहेर आपल्याला कळलं नव्हं दत्ता भाऊनं माघार घेतली म्हणून. तो काय म्हणत होता त्या पोरीला? फॉर्म भरायला चल. ती पोरगी बी होकार देते. दोघं गेले आत. मी न्याय एवढं विचारलं उभं राहू का म्हणून तर एका शब्दानं बोलला नाही. हा काय प्रॉब्लेम काय आहे? म्या जर उभं राहिलो तर काय अडचण आहे? दत्ताशी बोल. माहितीये ना व निवडणुकीचं समजा काम त्योच बघतो ते. राईसाहेब तुम्ही त्याला सांगितलं तर ऐकेल त्यो. अगं पर त्यासाठी आधी आज जाऊन काय घडतं ते बघायला तर पाहिजे. चल. या चित्तुंद्रीनं काहीतरी घोळ घालून ठेवलेला आहे. पण एक मात्र नक्की, या येळची निवडणूक ही नक्षत्र हारणार म्हणजे हारणार. असं दणदणून पराजय झाला पाहिजे तिचा. पुण्यांदा कुणाला तोंड दाखवायच्या लायकीची राहायची नाही ही पोरगी. दोन्ही उमेदवारांनी आपापल्या नावाची नोंदणी करायची या फॉर्म मध्ये. घ्या.
सर, त्याआधी मला या दोघींच्या कागदपत्रांची तपासणी करायची आहे. पर त्यासाठी लेखी परवानगी लागते. हो मॅडम, गेले कित्येक वर्ष तुम्ही या गावात सत्ता गाजवताय, त्यामुळे सरकारी कामात कोणताही अधिकारी कधीही परवानगीशिवाय तपासणी करू शकतो. हो, हा नियम आहे. अधिवेशनात ऐकला असेल तुम्ही. साहेब, आम्हाला बी या नक्षत्राचे कागदपत्र तपासायचे आहेत. ते अधिकार आमच्याकडे राखीव असतात आणि महेश्वरी ताई नियमांच्या विरोधात जाऊन काहीतरी करतील असं आम्हाला नाही वाटत. अहो, इतकी वर्ष त्या बिनविरोध निवडून येतात. इथंच तर घोडं पेंड खाताना साहेब. साहेब, ह्या वर्षी रंगत जरा वेगळी आहे. आला का ध्यानात? हा. म्हणजे सर, दरवर्षी आमच्या इथं पाऊस जोरदार कोसळतो, पण गंमत अशी आहे की दरवर्षी तो तितक्याच जोरदार कोसळेल त्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. मी काय म्हणतोय ते समजलं असेल तुम्हाला. त्यामुळे नक्षत्रानं या गावची रहिवाशी असल्याचा दाखला सादर करावा आणि तसं ती करू शकत नसेल तर ती फॉर्म भरण्यास अपात्र आहे असं आपण समजू. नक्षत्र ही आम्ही निवडलेली उमेदवार आहे. आणि काय बी झालं तरी ती फॉर्म भरणार. आम्हाला बी बघायचं कोण अडवतं तिला. नक्षत्र, भर तू फॉर्म. नक्षत्रा, भरा मग. तसे इथले सगळेच लोक रिकामे पडलेत. खोटा फॉर्म भरण्याच्या गुन्ह्यात अटक करून आतमध्ये टाकायला मला जास्त वेळ लागणार नाही. मॅडम, जे काही कराल ना ते विचारपूर्वक करा. आमच्या वस्तीत येऊन आम्हालाच धमकी द्यायची नाही. धमकी नाही, वॉर्निंग देतो असं समज. मिस्टर दत्ता. दत्ता, अरे लक्ष नका देऊ यांच्याकडं. तू भर ग फॉर्म. हो सर, फॉर्म भरण्याआधी दाखले सादर करावे लागतात. मॅडम विसरल्यात वाटतं. ताईसाहेब, कायद्याने ते इन्स्पेक्टर साहेब बोलतायत ते बरोबर आहे. तुम्ही आधी दाखले सादर करा, मग फॉर्म भरता येईल. नाहीतर यो अर्ज फेटाळला बी जाऊ शकतो. साहेब, आजवर महेश्वरीचा अर्ज फेटाळायची हिंमत झाली नाहीये कुणाची. तू भर फॉर्म. ओ विद्याताई, अहो तुम्ही कुठला मुहूर्त हुडकताय? या, तुम्ही बी फॉर्म भरून घ्या. साहेब, हा माझा फॉर्म बघून घ्या एकदा.
अहो यो फॉर्म तर